हॅलो. बोला आता. 34 रन झालेले आहेत 3 ओव्हर. जिंकलेले तुम्ही हरले. एंट्री घेताना घेऊन इकडे इकडे. हे जीवदानी वालू तलाव. जय हनुमान वाडी उभं. टॉस साठी यायचं आहे. सोबत येताना एंट्री फी घेऊन या.
हॅलो, वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 24 बॉलमध्ये 52चं लक्ष असेल. साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. कैलास आणि उमेश ही जोडी आपण पाहतायत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. प्रथम बॅटिंग करताना 51 धावा जरूर पूर्ण केले गेलेत. 52चं लक्ष असेल विजय करता. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉलने सुरुवात केली जात आहे. 52 धावांचं लक्ष. साहिल गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल अगदी डॉट. पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल डॉट बॉल. चांगल्या लाईन त्यात लेंथने सुरुवात केली गेली. कैलास आपण पाहतायत पहिले 2 बॉल अगदी डॉटच्या स्वरूपात. कुर्लाई चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहतात. आकर्षक अशा ट्रॉफीज. हो, इथून वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. चेतनजी पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये एक डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. दोन बॉलची समाप्ती. एक धाव स्कोर कार्डवर आहे अवांतरच्या स्वरूपात. 52 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग असेल. 13ची सरासरी प्रतिषटक असेल. पुढील बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता षटकार. तीन बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 7 धावा आहेत. 13ची सरासरी प्रतिषटक असेल. बाप्पा मोरिया भुरेपाडा संघ आपण पाहतायत. पहिल्या 2 बॉलवर थोडस स्ट्रगल करत होता कैलास. त्यानंतर हा षटकार पाहायला मिळालाय. फलका धावा 7. पुढील बॉल यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. सुंदर झैल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 1 आपण पाहताय. 7 या धावसंख्येवर गॉन. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धाव फलका धावा 7. पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय. कैलासला मागे परतवलं गेलाय. 52 धावांचा पाठलाग. धाव फलका धावा 7. साहिलचा पुढील बॉल. समोर नवीन फलंदाज सागर आपण पाहतायत. 13च्या सरासरी 52 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग असेल. गोलंदाजचा पुढील बॉल. आखूटप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर घेतलाय खरपूस समाचार. 6 धावा मिळतील. स्कोर कार्ड धावा आहेत 12. एक गडी बाद. तेरा धावा आहेत. 2 षटकार एक सिंगल वाईटच्या स्वरूपात आली होती. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13ची सरासरी जरूर गाठली गेलाय. शेवटचा बॉल असेल. 13च्या सरासरीने 52चं लक्ष्यांचा पाठलाग होतोय आणि सध्या 13 धावा स्कोर कार्ड 5 बॉलच्या अगदी समाप्त अखेर. बाप्पा मोरिया भुरेपाडा संघ चांगला टिट फॉर टॅटचं उत्तर देतोय. जर एक विकेट गमावला तरी धावसंख्या आपण पाहतात अगदी सरासरीच्या दिशेने वाटचाल केलंय. शेवटचा बॉल असेल. पण एकदा खोदून काढतोय. क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकच धाव मिळेल. थोडस खराब क्षेत्ररक्षण फंबल झालाय.
एकेरीने समाधान व्यक्त केले गेले. धावफलकार धावा आहेत. एक षटकाची समाप्ती. 14 धावा, एक गडी बाद. हर्षाला गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 असेल. 14 धावा, एक गडी बाद झालाय. जी सरासरी पाहिजे होती ती बाप्पा मोरिया बुरेपाडा संघाने मात्र इथून प्राप्त केले गेलंय. जरी एक विकेट गमावला तर 14 धावा धावफलकार आहेत. 52 धावांचा पाठलाग केला जातोय. अंडर-19 खूप चांगली कामगिरी या संघाने जरूर केली गेलंय. मंगलमूर्ती विराथन अंडर-19 ची टीम आपण पाहतायत. स्कोर कार्ड धावा 14, एक षटकाच्या अगदी समाप्त खेळ. हर्ष पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. समोर आपण पाहताय सागर. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक अगदी दूरवर. प्रयत्न चांगला केला होता. चांगला बॅकअप मिळाला. एकच धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. 15 धावा धावफलकावर. 52 धावांचा पाठलाग. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम अगदी रेडी असतील. फिफ्टीन रन्स लॉस ऑफ 1 विकेट. बाप्पा मोरिया टीम यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. दुसरा धक्का लागतोय. तो टीम बाप्पा मोरिया भुरेपाडा या संघाला गॉन. मिळाली पहिली सफलता आपण पाहतायत. पुढील बॉल. हो हो हो, अगदी वेगवान मारा करतायत. डॉट बॉल येतोय. चांगल्या लेंथने गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालं. एक युवा गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाजी मार्कवर हर्ष पाटील. पिताश्रीचं चांगलं मार्गदर्शन त्यांच्या छायाछत्राखाली आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून बॅटची एज जरूर लागली गेलाय. रोहितला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय आणि या ओव्हरमध्ये दुसरी विकेट प्राप्त करतोय हर्ष. अनिल मैदानच्या आतमध्ये जातोय. धावफलकार धावा आहेत 15. 3 धक्के जरूर लागल्यात. अंडर-19 मंगलमूर्ती टीम सध्या चांगली कामगिरी करतोय. चला, बाईक कोणी मैदानच्या आतमधून न्यायची नाहीये. अगदी 4 बॉलची समाप्ती आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली हर्षच्या माध्यमातून. एक धाव खर्च केले गेले. स्कोर कार्ड 15. 3 गडी बाद. सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर एकामागून एक धक्के दिले जात आहेत.
मंगलमूर्ती अंडर 19 टीम आपण पाहत आहेत. चांगली कामगिरी पाहायला मिळालंय. पुढील बॉल समोर अनिल. फक्त बॅटचं फेस ओपन केलंय. सिंगल मिळेल. धाबा संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड धाबा आहेत 16 रन 16 धाबा धाव फलकावर. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 16 या अंकावर. पुढील बॉल यावेळेस पण सामने वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोचली गेले. 17 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळालाय. धावफलका धावा 17. पुढील बॉल हो अगदी चेहऱ्याचा वेध घेणारा चेंडू आपण पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. अगदी चांगलं षटक हाताळलं गेलं. यश कौतुक करावं लागेल. धावा खर्च केल्या 3 आणि 2 विकेट. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 17 3 गडी बाद. फटका घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सुंदर सैल परिपूर्ण केला गेलाय. साहिलच्या माध्यमातून चौथा धक्का लागतोय भुरेपाडा या टीमला. गॉन. साहिलचं ते षटक पहिलं षटक 14 धावा आल्या होत्या. पराग आलाय नवीन फलंदाज. आता टीम अडचणीत आहे. बाप्पा मोरया भोरेपाडा टीम. पहिल्या बॉलवर अभिषेकने विकेट मिळवलाय. धाव फलकाचा धावा आहे 17. पस्तीसची अजूनही आवश्यकता असेल. येणारे 11 चेंडू. अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. 2-3 हवाई स्ट्रोक येतील तर या मॅच मध्ये संधी असेल बाप्पा मोरे या टीमला. धाव फलका धावा 17. 4 धक्के लागल्यात. एका बाजूने पराग. उलटाच बॉल ड्राईव्ह केला गेला तिथे क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव मिळेल. एकीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 18 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर मागच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स हर्ष पाटीलने मिळवले. त्यानंतर अभिषेक आलाय. अभिषेकने पहिल्या चेंडूवर विकेट्स जरूर परिपूर्ण केला होता. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा विकेट क्रमांक 5 धक्का लागतोय. 18 या धावसंख्येवर. गॉन. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो. एकामागून एक धक्के दिले जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अंडर 19 टीम
पहिलं षटक साहिलचं थोडंसं महागडं राहिलं. 14 धावा खर्च केल्या त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. 3 धावा त्यानंतर अभिषेकने चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. 9 फलकार धावा आहेत 18. पुन्हा एकदा निर्जन स्थळी चेंडू जातोय. एकदा मयल हर्ष पुढे सरसावेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 20 रन 20 या अंकावर. अजूनही 32 ची आवश्यकता. येणारे 8 बॉल. 20 रन स्कोर कार्ड वर आहेत. 20 धावा 32 ची जरूरत असेल. अजूनही 8 चेंडू. पुन्हा एकदा मिळेल. साहिल पुढे सरसावलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने स्कोर कार्ड धावा जाऊन पोहोचल्यात 22 या अंकावर. 30 ची आवश्यकता. 7 चेंडू. या चेंडूवर एखादा हवाई सफर आला तर अजूनही संधी असेल. मॅच संपली नाहीये. प्रयत्न करावे लागतील. आणि या बॉलवर विकेट क्रमांक अगदी 6 पाहायला मिळालाय. गॉन. सहा चेंडू मध्ये 30 ची आवश्यकता. 5 हवाई स्ट्रोक करावे लागतील. अंतिम षटक असेल. 6 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता. टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावल्यात. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 34 रन 34 या अंकावर. 5 चेंडू 28 ची आवश्यकता असेल. 4 षटकार 1 चौकार. इथून मॅच फिनिश करू शकतोय. डॉट बॉल येतोय. आता फक्त औपचारिकता असेल या मॅचची. कारण जरी 4 षटकार आले तरी 24 धावा येतील आणि 28 ची गरज आहे. पुढील बॉल येणारे 4 चेंडू 28 ची गरज. फुल टॉस बॉल होता. वेगवान चेंडू. युवा गोलंदाज अगदी चांगल्या लाईनने गोलंदाजी करतायत. कौतुक करावं लागेल. तीन चेंडू आहेत शेवटचे आपण पाहत आहेत. आता औपचारिकता असेल या मॅचची. आता दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. फुल टॉस बॉल अगदी सेफ मध्ये पाहायला मिळाला. सिंगल मैल. एकेरीने फलक जाऊन पोहोचेल 35 35 या अंकावर. 25 शेवटचे 2 चेंडू आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम अगदी रेडी असतील. चेनवान वाडीव बी जीवदानी वाळू तळाव या 2 संघामध्ये काटेकी टक्कर असेल. चला दुसऱ्या फेरीतले सामने 3 षटकाचे असतील लक्षात ठेवा. आता फक्त औपचारिकता असेल या मॅचची. 1 बॉलचा खेळ शेष आहे. शेवटचा बॉल. इथून शेवटच्या बॉलवर अगदी चौकार मिळेल. वेल प्लेड असेल मंगलमूर्ती विराथन अंडर 19 टीम and hard luck Bappa Moria Bhurepada team.
फोन कर मला फोन कर